बीड जिल्ह्यातील गेवराई येथे मोंढा नाका परिसरातील बूथ क्रमांक 10 वर पवार आणि पंडित या दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे। अचानक उसळलेल्या गोंधळामुळे काही काळ मतदान प्रक्रियेत खंड पडला। घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गेवराई शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। कायदा हातात घेणाऱ्याची गय केली जाणार नाही असा कठोर इशारा देत त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याची आणि कोणत्याही भीतीशिवाय मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। त्याच्यामध्ये आता प्राइम ऑफिस आमच्याकडे जो आता इन्फॉर्मेशन आहे आणि जो आपल्याकडे एव्हिडन्स आहे त्यामध्ये दोन गटामध्ये छोटासा राडा झाला होता, लोक इकट्ठे झाले होते। त्याच्यामध्ये फिर्याद आल्यानंतर FIR करणार, कोण नाही आला तर पोलीस स्वतःहून त्याच्यामध्ये FIR करेल। सध्या इथे शांतता आहे। सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे की आपला जो तुमचा हक्क आहे वोटिंग करण्याचा ते तुम्ही बजवा आणि शांततेत आपला मतदान प्रक्रिया संपूर्ण झाली पाहिजे, याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे। एक तर कंप्लेंट आली तर तुम्हाला सगळं त्यामध्ये डिटेल सांगता येईल, पण आपला जो CCTV फुटेज वगैरे आहे, जो व्हिडिओज आहे त्याच्यावर अनालिसिस करून जो लीगल कारवाई आहे ते पोलीस करणार। शांततेसाठी काय आव्हान असणार? शांततेसाठी हेच आहे, सगळ्या लोकांना शांततेत आपला वोट करा। कुठलाही इश्यू आला तर पोलिसांना कॉन्टॅक्ट करा, इलेक्शन कमिशनच्या लोकांना कॉन्टॅक्ट करा। गेवराईमध्ये आता काही विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केलाय, वाढवला लागेल। तिथे आपले SDPO आहे, ऍडिशनल SP साहेबांची इथे व्हिजिट झाली होती। मी पण इथे आलेलो आहे, ते आम्ही एक्स्ट्रा एक RCP दिली। सिंगल वर्ड आहे, जे कोणी ते करत आहे आम्ही कोणालाही त्यामध्ये बक्षणार नाही। सगळ्यांवर त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्याच्यानंतर तडीपार आणि MPD सुद्धा कारवाई। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बीड।